नमस्कार. तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की मी कुठेतरी चालली होती, तर तो ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघितला होता ते मला माहितीच आहे. आणि त्याच संध्याकाळी मी चालली होती मस्तपैकी प्रत्येक वेळी गावाला. नेहमीप्रमाणे माझी ट्रिप गावालाच होती. सो मी निघाली होती गावाला. सो बस वगैरे भेटली, मस्तपैकी अशी बसली होती. आणि त्यानंतर 2 तास ट्रॅफिक होतं भाई, कारण त्या दिवशी ईद होती. सो मस्तपैकी तर बोलू शकत नाही मी, घाणवालं ट्रॅफिक होतं. त्यानंतर फटाफट सकाळी उठली होती आणि हा व्ह्यू बघा गावचा. माझा नका व्ह्यू बघू गावचा बघा. आणि त्यानंतर ही आमची एंजल घराबाजूची आहे, आमची नाही बट ती आमच्याकडे येते. तिला हाक मारली की कशी टुनू करत आली. त्यानंतर तर आंघोळीचं वाजायला बघायलाच हवं प्रत्येक वेळी. तुम्ही तर माझी चूल कॉमन बघितलीच असेल. गावच्या साईडला असं भरपूर काय काय चालतं. मग आंघोळ करून फ्रेश टकाटक झाली आणि हा सकाळचा व्ह्यू बघा, खूप सुंदर आहे ना. असं मुंबईला तुम्हाला बघायला मिळतं का. त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि आम्ही चाललो होतो जरा एका ठिकाणी, कुठे ते तुम्हाला पुढे कळेल. सो कंटिन्यू करा. आणि मी आणि माझी बहीण म्हणजे माझी मोठी बहीण चाललो होतो. सो गप्पा मारत चाललो होतो. साईडला आजूबाजूला वातावरण अगदी झकास होतं, झकास. हे असं मुंबईला नाही भेटत. आणि आम्ही आलो होतो इथे म्हणजे काळूबाईच्या दरबारामध्ये, पाया वगैरे पडलो होतो. आणि त्यानंतर जरा इथे गंज लावायचं काम चालू होतं, जे गावचे त्यांना माहीत असेल. आणि तिकडून डायरेक्ट आम्ही गेलो होतो एका हॉलवर. जरा आम्ही हॉल बघतो आहे. आमच्या घरात एक गोड बातमी आहे, सो तुम्हाला काही दिवसांनी मी लवकरच सांगेल आणि रिव्हीलसुद्धा करेल. सो त्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कळलं ना. आणि त्यानंतर इथे असं मस्तपैकी मोगरा होता. सो तो मोगऱ्याचा वास काहीतरी भन्नाटच होता. आणि मग संध्याकाळी माझ्या बहिणीने वडापाव आणले होते भाई. हेच वडापाव तुम्हाला मी खूप वेळा दाखवले आहेत. सो असं होतं संध्याकाळचा व्ह्यू. चला बाय आणि सबस्क्राईबसुद्धा